हॅलो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. कसे आहात सगळे? मी आशा करते की तुम्ही खूप छान असाल. आणि माझी तब्येत थोडीशी नरम नरम आहे. सर्दी झाली आहे मला, त्याच्यामुळे माझे डोळे सुजलेत. सर्दी खूप झाली आहे, डोळ्यातून पाणी येते सारखं, त्यामुळे मला चेहरा सुजला आहे माझा. श्री स्वामी समर्थ. खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते, त्यामुळे ते बोलायला विसरली मी, कारण की आपल्या व्हिडिओची सुरुवातच तशी व्हायची, श्री स्वामी समर्थ. तर कसे आहात सगळे? मला कमेंट करून नक्की सांगा. खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते मी, त्याच्यामुळे आय होप सगळे खूप छान असाल. आणि आज आहे संडे, म्हटलं चला व्हिडिओ बनवूया. मी घरीच नसते, जॉबला जाते, त्यामुळे मला व्हिडिओ बनवायला तेवढा टाईम भेटत नाही. आणि म्हणून मग मी मध्ये व्हिडिओ सोडून दिले होते. त्याच्यानंतर प्रथम पण नाही आहे इथे, प्रथम हॉस्टेलला गेलेला आहे. मी खूप वेळा म्हणते मी सांगेन, पण माझ्या लक्षात राहत नाही. मे बी जेव्हा तो गेला होता त्यावेळेला मी एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं प्रथम हॉस्टेलला आहे. आणि त्यामुळे माझं एवढंसं मन होत नाही व्हिडिओ बनवायचं, कारण मी रेसिपीज करत नाही जास्त काही, मला आता तसा वेळही मिळत नाही. प्रथमला खायला खूप आवडतं, त्यामुळे मग मी बनवते त्याच्यासाठी वेगवेगळ्या रेसिपी. पण आता तोच इथे नाही आहे म्हटल्यानंतर मग आम्ही दोघं एवढंसं असं काही हे नसतं, म्हणजे मुलं असली की आवर्जून बनवतो आपण असं. आणि त्याला खूप आवडतात. मम्मी तू वेगळं वेगळं काही काही बनवते ना, तर तो आवडीने खातो, म्हणून मला अजून छान वाटतं. येईल तो पुढच्या वर्षी इकडे 12वीला. तर सगळं गणित चुकलं त्याच्या हॉस्टेलचं. आम्ही टाकलं होतं वेगळ्या गोष्टीसाठी, पण झालं वेगळंच काहीतरी. तर मी नंतर फुरसतमध्ये सांगेन तुम्हाला ती गोष्ट कधीतरी. तर आता संडे आहे आज. मी वाटाणे इकडे बॉईल करत ठेवले, तिकडे दूध बॉईल होते, दूध तापायला ठेवले आणि वाटाणे बॉईल करायला ठेवले, कारण मला वाटाण्याचे कटलेट बनवायचे आहेत. तर आत्ताच उठले मी, पण थोडासा कोरा चहा घेते. कधी कधी मला लहर आली तर, कारण दुधाचा चहा बंद केलेला आहे पूर्ण, त्यामुळे सकाळी फक्त कोरा चहा घेते आणि नाश्ता वगैरे करते आंघोळ झाल्यानंतर. तर आता आंघोळीला जायचं आहे मला. म्हटलं व्हिडिओ सुरुवात करूया. फक्त वाटाणे बॉईल करायला ठेवून दिलेत, म्हणजे मग ते बॉईल होतील आणि त्याच्यानंतरची पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते. तोपर्यंत मी मस्त फ्रेश होऊन येते. तर अंघोळ वगैरे करून आल्यानंतर मी स्वतःला थोडंसं पॅम्पर करते. माझ्याप्रमाणे सगळ्या लेडीजनी स्वतःसाठी थोडासा वेळ देऊन स्वतःला पॅम्पर केलंच पाहिजे. जास्त काही करत नाही मी स्वतःसाठी, पण सकाळी जे आपण नेहमी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन ह्या 2 गोष्टी लावल्याच पाहिजेत, नाहीतर आपला चेहरा छान राहणार नाही, त्याच्यावर खूप सुरकुत्या येतील किंवा मग ड्राय पडेल ती स्किन. त्यामुळे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे मस्ट आहे. तुम्ही घरात असाल तरी ह्या 2 गोष्टी स्किप करू नका अजिबात. काहीही नाही केलं तरी चालेल चेहऱ्याला, पण रोजच्या रोज मॉइश्चराईज केली पाहिजे आपली स्किन, आणि सनस्क्रीन हे लावलंच पाहिजे. त्यामुळे स्किन आपली खूप छान राहते. तर मी जास्त काही करत नाही, या 2 गोष्टीच फॉलो करते फक्त सकाळी. बाकी दिवसभर चेहऱ्याकडे नाही लक्ष दिलं तरी चालतं. त्यामुळे सकाळी या गोष्टी मी आवर्जून करते. त्यातल्या त्यात माझी स्किन खूप ड्रायसुद्धा आहे, त्यामुळे मला मॉइश्चराईज करावीच लागते स्किन. तर असं थोडंसं स्वतःला पॅम्पर करते आणि मग पुढच्या कामांना सुरुवात करते. बनूया मस्तपैकी नाश्ता. हे बघा, इकडे मस्त असे वाटाणे बॉईल झाले. जास्त बॉईल नाही करायचे, कारण की आपण परत त्यांना थोडंसं तेलामध्ये शॅलो फ्राय पण करणार आहे, त्यामुळे जास्त बॉईल नाही केले, पण एक कच्चेपणा निघून जातो बॉईल केल्यामुळे, म्हणून ते बॉईल करायचे. त्याच्यानंतर इथे मी थोडेसे पोहे घेतलेत बाइंडिंगसाठी त्याला, आणि छान कुरकुरीतपणा पण येतो. इथे मी घेतले त्याच्यामध्ये टाकण्यासाठी हिरवी मिरची आणि थोडंसं अद्रक. लसूण वापरायचा नाही, लसणाचा कच्चा फ्लेवर त्याला येतो, त्याच्यामुळे लसूण वापरायचा नाही. फक्त याला इनफ होतं अद्रक आणि मिरची. आता हे मी वाटून घेणार आहे छान.
त्याच्यानंतर वाटाणेसुद्धा मी मस्त मिक्सरला ओबडधोबड वाटून घेणार आहे. मी दाखवते तुम्हाला. पहिले आपण हे ना पोहे भिजवून घेऊया. हे बघा, ह्याच्यामध्ये मिरची आणि अद्रक मी वाटून घेतलं, ते एका बाउलमध्ये काढून घेतलं. त्याच्यानंतर त्याच भांड्यामध्ये मी इथे वाटाणे मिक्सरला बारीक करून घेणार आहे. हे बघा, मस्त असे ओबडधोबड वाटून झालेत. कुठे कुठे राहिलेत अख्खे. माझा मिक्सर एवढा व्यवस्थित नाही आहे, भांडं एवढं व्यवस्थित नाही आहे, त्याच्यामुळे पण असं जाडसर ठेवले. कारण मी जास्त वाटले असते ना तर ते पूर्ण बारीक झाले असते आणि तसे नको आहेत आपल्याला. इथे मी एक कांदा कट करून घेतला आहे, तो याच्यामध्ये ॲड करते. ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल, पण चांगले लागतात त्यामुळे मी ॲड करते. त्याच्यानंतर हे भिजवलेले पोहे आहेत हे याच्यामध्ये ॲड करूया. त्याच्यानंतर मीठ चवीपुरतं आणि थोडंसं मी इथे जाड दाण्यांचं कूट ॲड करते. थोडंसं, हे पण पूर्णपणे ऑप्शनल आहे. कुणाकुणाला नाही आवडत तर त्यांनी नाही टाकलं तरीही चालेल. कटलेट तेवढेच सुंदर बनणार आहे. ॲक्च्युली पहिल्या वेळेला जेव्हा केलं तेव्हा टाकलंही नव्हतं, पण ना हे दाताखाली आले ना शेंगदाणे तर ते खूप छान लागतात, क्रंची लागतात आणि त्याचं टेस्ट असं वेगळं काही वाटत नाही. त्यामुळे मग मी ॲड करते. पण खरंच खूप छान लागतात. दाण्याचं कूट ना मस्त लागतं ॲक्च्युली, ह्याच्यामध्ये क्रंची लागतं, त्यामुळे मग मी थोडंसं ॲड करते. आता याच्यामध्ये ना फक्त आपल्याला 2 चमचे चण्याचं पीठ ॲड करायचं आहे. पहिले याचं बाइंडिंग बघू आपण पोह्यामुळे किती येतं ते. गरज वाटली तर मग चण्याचं पीठ ॲड करू शकतो आपण. पोह्यामुळे कसं होतं, बऱ्यापैकी बाइंडिंग येतं, त्यामुळे गरज पडत नाही चण्याच्या पिठाची. पण वाटाणे ना आपण उकडून घेतो, त्यामुळे ऑफकोर्स त्याला पाणी राहतं, म्हणून मग ते ओले होतात वाटल्यानंतर, त्यामुळे त्याला बाइंडिंगची गरज ही पडते. त्यामुळे पोहे किंवा चण्याचं पीठ तुम्ही घातलं तरी चालेल. हे बघा, आता याला गरज नाही आहे बाइंडिंगची. पोह्यामुळे याला छान बाइंडिंग आलं आहे, त्यामुळे आता हे आपण करू शकतो अशा हाताने. आणि तुम्हाला हवा तसा शेप तुम्ही देऊ शकता. आता इथे मी असे चपटे करून मस्त कटलेट बनवणार आहे. ते एक हाताने करते म्हणून ते तुटते, पण मी तुम्हाला करून दाखवते. ह्याला तुम्ही ब्रेड क्रम्स पण लावू शकता. ब्रेड क्रम्सने अजून ते कुरकुरीत होतील. माझ्याकडे आता नाही आहेत सध्या ब्रेड क्रम्स, म्हणून मग मी असेच साधे शॅलो फ्राय करणार आहे. तांदळाच्या पिठाची कोटिंग केली तरीही चालते, त्याने पण खूप सुंदर हे होतात. हे बघा, तुमच्याकडे जर कटर असेल ना, टिक्की कटर येतं कटलेटचं, तर ते असेल तर त्याने सुद्धा खूप छान शेप येतात. पण आता सध्या नाही आहे, आपण असंच करूया. मुलं वाटाणे खात नसतील, लहान मुलं असतील, त्यांना तुम्हाला हेल्दी द्यायचं असेल काहीतरी आणि मुलं खात नाही, खूप नाटकं करतात, तर याच्यामध्ये तुम्ही भाज्या पण ॲड करू शकता. जसं की गाजर झालं, फरसबी झालं, बीट झालं. मुलांना कळणार पण नाही आणि खूप यमी लागतात हे कटलेट. त्यामुळे मुलांना पण असं काहीतरी चटपटीत हवं असतं ना, त्यामुळे याच्यात तुम्ही थोडा चाट मसाला, आमचूर पावडर वगैरे टाकली ना तर ते अजून छान चटपटीत होतात. आणि मी सांगते, आवडणार म्हणजे लहानांपासून मोठ्यापर्यंत हे कटलेट तुम्ही एकदा खरंच नक्की ट्राय करा. जास्त काही तामझाम नाही, झंझट नाही आहे जास्त. एकदा नक्की ट्राय करून बघा. फक्त वाटाणे बॉईल करून घ्यायचे आणि पोह्याच्या जागी तुम्ही चण्याचं पीठ ॲड केलं थोडंसं तरी चालेल, तेही चांगलंच असतं. त्यामुळे पोहे नसतील घालायचे तुम्हाला तर तुम्ही चण्याचं पीठ ॲड करू शकता ह्याच्यामध्ये, खूप सुंदर लागतात. हे नक्की ट्राय करा वाटाण्याचे कटलेट. इथे तव्यामध्ये ना मस्त मी तेल गरम करायला ठेवलंय. ते गरम झालंय, हलकं, जास्त गरम पण नाही पाहिजे आपल्याला. हे बघा, मस्त असे मटरचे कटलेट आपले रेडी झालेले आहेत. इथे बाप्पाला दाखवूया पहिलं. मस्त आज चिकन, लपथपीत चिकन असं
ग्रेव्हीवालं, अच्छा ज्वारीची भाकर आणि ठीक आहे, भात चालेल, चल करा अभ्यास. सोबत कांदा लिंबू. हम्म. मस्त मेनू आहे, जेवायला या सगळ्यांनी. मी आलेली बाबूला भेटायला आहे ना बाबू. मी आलेली बाबूला भेटायला. वाशीला आमचं काम होतं म्हणून मग मी आली होती. तर आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ शूट केला. ए, रूम आहे ना खाली कोण? इकडे बघ, एक आहे भेटेल. कोण आहे? इथं ना का रात पहिला. हॅलो, आत्ता वाजलेले आहेत 10 संध्याकाळचे. व्हिडिओ एंड करते. एंड करायची वेळ झालेली आहे. व्हिडिओ हा दिवसभराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. खूप दिवस झाले तुमच्या कमेंट वाचलेल्या नाही आहेत, त्यामुळे आतुर आहे मी तुमच्या सर्वांच्या कमेंट वाचण्यासाठी. त्यामुळे छान छान कमेंट करा. व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते, परत चालू करते, पण हवा तेवढा रिस्पॉन्स येत नाही आहे. कारण की 4 ते 5 वर्ष झाली. 5 वर्ष झाली मला खूप कंटाळा आला व्हिडिओ टाकून टाकून, पण हवा तो रिस्पॉन्स येत नाही आहे. त्यामुळे कंटाळून मीच सोडून दिले होते मध्ये व्हिडिओ. पण लहर आली की असं एखाद दुसरा व्हिडिओ टाकत राहते. तर चला, हा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला अजून नवीन काही पाहायचं असेल, काही चेंजेस करायचे असतील, काही सांगायचं असेल, मला काही सजेस्ट करायचं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय, शुभरात्री.